नाशिकच्या खड्डे प्रश्नी आज शिवसेनेच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा हा काढला जातो आहे। आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे गटनेते केशव पुरजे साहेब, काय सांगाल? आजचा जो मोर्चा काढला जातोय, गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककर या खड्ड्यांमुळे त्रस्त आहे। बघा, वारंवार महापालिकेमध्ये आंदोलनं झाली असतील, प्रत्येक पक्षाने, विरोधी पक्षाने, संघटनेने आणि काही ठिकाणी तुम्हाला सांगतो त्यांच्या सत्ताधारी नगरसेवकांनी देखील आंदोलनं केले, तरी या प्रशासनाला कुठलीही जाग आलेली नाही आहे। प्रशासन कुठलंही काम करत नाही आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज हा मोर्चाला सुरुवात होणार आहे। तुम्हाला सांगतो, प्रत्येक महासभेमध्ये शिवसेना नगरसेवकांनी आंदोलनं देखील केली, पण कुठेच काही त्याचा परिणाम या सरकारवरती जाणवला नाही। जिथं जाल तिथं खड्डे आहेत। माननीय आमचे युवा नेते आदित्यसाहेब ठाकरे यांनीच मागच्या 4 दिवसापूर्वी दौरा केला आणि काल आमचे संजयजी राऊत साहेब यांनी देखील दौरा केला। गिरीश महाजन साहेब म्हणता आम्ही 80% खड्डे बुजवले। माझी महाजन साहेबांना विनंती आहे, तुम्हाला जर खड्डे बघायचे असेल तर साहेब आमच्यासोबत चाला, कारण की सत्ताधारी हे महाजन साहेबांची संपूर्ण दिशाभूल करत आहेत आणि महाजन साहेबांना जिथं चांगले रस्ते आहे तिथंच ते फिरवतात। म्हणून तुम्हाला सांगतो, आज नाशिककरांचा आक्रोश आणि नाशिककर तुम्हाला रस्त्यावर उतरताना दिसतील। असा असेल हा मोर्चा। राऊत साहेब आता इथे दाखल होतीलच, परंतु हा मोर्चा कसा निघणार आहे, कसं नियोजन? बघा, शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळात आमचे नेते संजयजी राऊत साहेब सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। या मोर्चाची सुरुवात शिवसेना शालिमार कार्यालय येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा असेल, CBS आणि त्याचे भाषणं जे आहेत ते आमचे राजीव गांधी भवन समोर संजयजी राऊत साहेब यांच्या भाषणाने त्याचं तिथे समारोप होईल आणि मोर्चाची समाप्ती देखील तिथेच होईल। निश्चितपणे काही वेळातच संजय राऊत यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। शालिमारच्या या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ आपण उभा आहोत आणि आपण इथे बघू शकतो की मोर्चाची तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जी काही कामं सुरू आहेत त्या कामांमुळे आणि नाशिक शहरातील जे काही खड्डे आहेत त्या खड्ड्यांमुळे आत्तापर्यंत 7 जणांचा बळी गेला आणि त्यामुळे नाशिककरांमध्ये एकूणच या संपूर्ण कामाविषयी, या खड्ड्यांप्रश्नी मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे आणि या नाराजीचाच आता जो सूर आहे तो या आंदोलनांच्या माध्यमातून आता आपल्याला बघायला मिळतो आहे। पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या स्वरूपाचा असा हा मोर्चा असेल। शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून तर राजीव गांधी भवन महापालिकेच्या मुख्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चाची तयारी आपण इथे बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमायला सुरुवात झालेली आहे। काही वेळातच संजय राऊत असतील, रवींद्र मिर्लेकर असतील, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होईल आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा या ठिकाणून काढण्यात येणार आहे। या मोर्चाचं नेतृत्व संजय राऊत हे करणार आहेत। त्याचप्रमाणे इथे आपण ही व्हॅन आपण बघू शकतो, एक ज्यामध्ये ज्या खड्ड्यांप्रश्नी उपहासात्मक असं हे आंदोलन या ठिकाणी केलं जाणार आहे। व्हीलचेअर इथे आणून ठेवलेली आहे की ज्या माध्यमातून खड्ड्यांमुळे नाशिककरांचे जीव कसे धोक्यात आले आहेत त्याचं देखील उपहासात्मकरित्या प्रदर्शन जे आहे ते या मोर्चाच्या माध्यमातून केलं जाणार आहे। काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल आणि संजय राऊत या ठिकाणी दाखल होणार आहेत। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, आपलं महानगर, नाशिक।